सुरुवातीलाच मित्रांनो आपल्या राजकीय फॅक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी घडामोड आता समोर आली असून जैसी करणी वैसी भरणी या प्रकारे एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा पक्ष उद्ध्वस्त केला, फोडला आणि आपल्या बाजूने सगळे आमदार खासदार वळवले, आता त्याच उद्धव ठाकरेंनी मात्र तशाच प्रकारचा राजकीय डाव खेळण्यास सुरुवात केली आणि यशस्वी देखील झाले. बडे मोठे नेते यांनी अखेर शिंदेंना हटवण्यासाठी सह्या केल्या आणि महाराष्ट्रामध्ये एक नवा राजकीय पेचप्रसंग निर्माण होऊन उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजूनं अख्खे लोक वळवत राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला. मित्रांनो, म्हणतात की ज्या प्रकारे आपण कर्म केले त्याच प्रकारे कर्म पुढे देखील चालत येते. तशाच प्रकारे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं देखील जबरदस्त धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच पदावरून बाजूला सारण्यासाठी नवीन राजकीय खेळी आता सुरू झाल्या असून आता त्यांच्याच शिवसेनेत 3 ते 4 मोठे गट पडले असून जे उद्धव ठाकरेंच्या बाजूने, भाजपच्या बाजूने आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन राजकीय गट तयार करण्यात आला असल्याची सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना सोडून आपली नवीन पक्षाची वाटचाल सुरू केली, जो शिवसेना या नावाने सुरू केला तोच शिवसेना प्रमुखांचा पक्ष होता. आता मात्र मित्रांनो, ज्यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली, जे एकनाथ शिंदेंसोबत अगदी जवळचे चेहरे होते, त्यांनीच आता शिंदेंना सोडण्यास सुरुवात केली. यांनी साथ सोडत आता भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होण्यासाठी आपली नवीन राजकीय चाल सुरू केली आहे. भाजपने देखील आपला नवीन करिश्मा समोर आणत शिंदे सेनेला सुप्रीम कोर्टामध्ये खूप धक्क्यावर धक्के बसावे असे भाजपच्या बड्या नेत्यांना वाटतं. कारण भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन करायची आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रात पावलं उचलली जात आहेत. केंद्रात देखील एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या वाऱ्या शिवसेना पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना गेल्याच्या नंतर आमदारांची आणि खासदारांची गळती रोखण्यासाठी, उद्धव ठाकरेंच्या दिशेनं जाणाऱ्या आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंची संपूर्ण शिवसेना, काही आमदार भाजपात विलीन होण्याच्या मार्गावरती आहेत. भाजपा त्यांना आपल्या भाजपात घेऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिंदे सेनेला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. जर एकनाथ शिंदेंनी जर हे ऐकलं नसेल तर पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 बडे गट निर्माण करून काही आमदारांचा, काही मंत्र्यांचा मोठा गट भाजपात विलीन करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू आहेत. फक्त सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती सध्या भाजपात थांबली असून ज्या घडामोडी सुप्रीम कोर्टात घडत आहेत, शिंदे गटाला अपात्र आम्ही करणार अशा प्रकारची सुप्रीम कोर्टातून अपडेट येते आणि त्यावेळी राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोग यांना देखील खूप मोठा धक्का बसतो आणि हा धक्का आमदारांपर्यंत, मंत्र्यांपर्यंत पोहोचतो. लागलीच आमदारांनी आपली नवीन राजकीय चाल खेळण्यास सुरुवात केली. या सगळ्या घडामोडी मित्रांनो, एकनाथ शिंदेंची संपूर्ण शिवसेना भाजपात विलीन होण्याच्या मार्गावरती आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात गेल्यानंतर संपूर्ण शिंदे गट, त्यातील काही मोजके आमदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने वळतील असं देखील सध्या समजत आहे. त्यामुळे कोणकोणते नेते हे एकनाथ शिंदेंची साथ सोडतील हे देखील सध्या समजतंय. एकनाथ शिंदेंनी जर भाजपात विलीन होण्याचा मार्ग नाही स्वीकारला तर मात्र शिंदे सेनेतील 8 ते 10 मंत्री भाजपात जाऊन स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेण्याच्या तयारीमध्ये आहेत अशी देखील बातमी कळते. त्यामध्ये मित्रांनो, 3 बडे नेत्यांनी एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी ज्या सह्या केल्या होत्या 2021 साली, त्यामध्ये दादा भुसे, त्यानंतर उदय सामंत, रवींद्र वायकर, संजय राठोड या बड्या नेत्यांपैकीच काही नेते भाजपच्या वळचणीला जाऊन एकनाथ शिंदेंचं जे पद आहे ते स्वतःकडे देखील घेऊ शकतात. त्यासाठी आमदार देखील त्यांच्या पाठीमागे जाऊ शकतात. ही घडामोड सध्या देशाच्या राजकारणामध्ये करण्यास सुरुवात झाली असून भाजपा या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे जवळचे सहकारी जर भाजपमध्ये प्रवेश करत नसतील,
कारण तर मात्र शिंदे सेनेतील आमदारांवरती भाजपचं लक्ष असेल, मंत्र्यांवरती लक्ष असेल, जे भाजपात विनाअट तत्वावरती प्रवेश करतील आणि एका नेत्याला उपमुख्यमंत्री करतील. मित्रांनो, सध्या जो राजकीय पेच प्रसंग निर्माण झाला आहे तो म्हणजे भाजपला संपूर्ण शिंदेगड आपल्या पक्षात प्रवेश करून घ्यायचा आहे आणि महाराष्ट्रात भाजपला स्वबळावरती लढायचं आहे. मग ते कुणी असो, त्यांना बाजूला सारून महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वतःच्या हिमतीवर जिंकायचं आहे. हे भाजपचं पहिल्यापासूनचं तत्त्व आहे. त्यामुळे आगामी काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातून पक्षचिन्ह गेल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी नवीन डाव खेळून शिंदे सेना पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या बाजूने न जाता आपल्या बाजूने कशी येईल, सत्तेच्या बाजूने कशी येईल, या दृष्टीनं भाजपने पावलं टाकायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी मित्रांनो देशपातळीवरती भाजप शिंदेंच्या विरोधात करताना जाणवत आहे. आगामी काळात केंद्रात काय घडतंय ते समजेलच. मात्र सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदेंच्या हातातून शिवसेना जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनत चाललंय. ही महत्त्वाची अपडेट आहे.